बॉक्समध्ये नाणेफेकी केली जाणार आहे आणि तुमच्यासोबत आमचे सहकारी समालोचक मोनिश पाटील सर जोडले जात आहेत. थँक्यू. थँक्यू सो मच. चला जाऊयात आपण नाणेफेकी करिता. या दोन्ही टीमचे कॅप्टन सन्माननीय सुरेश जी वारगडे साहेब. बुवा त्यांना मी विनंती करेन की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. चला आपण टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आहेत. वी तानाजी दापोडे आणि विडा स्मृती रहाणाल. कॉलिंग दापोडे संघाकडनं उडवा. आम्ही शिलारकर असा कॉल आहे आणि जय बजरंग पॉवर शिलार चषक आलाय. सो नाणेफेकीचं कौल जिंकलेत. राहणार संघ जिंकलेत. राहणार संघाच्या कॅप्टनकडे जाऊयात. कसं वाटलं पहिला मॅच मध्ये तुम्ही खेळलेत, कसा फील झाला आणि टॉस जिंकलं काय डिसाईड करणार आहेत? आम्ही अगोदर क्षेत्ररक्षण करू. पहिली मॅच जिंकलो, आम्हाला बरं ही मॅच पण जिंकण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅच मध्ये काय बोलायचा प्रयत्न कराल? पहिल्या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर बॅटिंग चांगली झाली, विकेट पडले नाही, चेस डाऊन सक्सेसफुल तुम्ही केला आणि बॉलिंग ही चांगली होती. सो जे चेंजेस केले होते ओपनिंग पेअर मध्ये थोडे चेंजेस पाहायला मिळाले, त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? आमचे एक दोन प्लेयर नव्हते, आता ते आलेत, आता परत आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच शुभेच्छा देऊयात राहणार संघ आणि टीम दापोडे संघाला देखील शुभेच्छा. टॉस जिंकला. टॉस रिपोर्ट मधनं आपल्याला रिझल्ट आलाय. टीम राहणार वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. ओ टू कॉमेंट्री बॉक्स समीरजी ठाकरे सर. मी फायनल्सचे लॉट्स आहेत ते आपण आजच शेड्यूल संपल्यानंतर करणार आहोत. जे 4 संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरतील त्याच्यामध्ये चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि त्यानुसार सेमीफायनलच्या मॅचेस लागतील.
सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते आणि अर्षद चौधरी आणि त्याच्यासोबतच तुम्ही बॅटर अजय पाटील, वीर तानाजी दापोडे आणि त्यांच्या विरुद्ध विलास स्मृती रहाणाल या दोन संघांमध्ये हा सामना तुम्ही पाहतात. एक एक सामना या दोन्ही टीमनं आता जिंकलेला आहे आणि दुसऱ्या फेरीतील हा सामना तुम्हाला बघायला मिळेल जेथे सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. तर षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्ग सोडतोय चिराग माळी बॉलिंग मार्कवर. 4-4 षटकांचा सामना आहे आणि फक्त एकच षटक आता पॉवर प्लेचा असेल. लॉंग ऑन लेग फिल्डर सेट करण्यात आल्या. डीप मध्ये मिड विकेट एक क्षेत्ररक्षक सेट करण्यात आल्या. चिराग माळी राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल बॅटर हर्षद चौधरी. मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ करत तर साकारता आला नव्हता हर्षदला आणि काय बॉल त्याला रायझिंग अँड सरप्राईज करत असताना काय बाउन्स प्राप्त केलाय चिरागनं. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. चांगला खांद्याचा वापर करतो आणि आड लेंथला हिट करत असताना चांगले बाउन्स प्राप्त करतो चिराग नेहमीच. आज मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला बघायला मिळाली. मोठ्या संख्येने आज पाहुणे मंडळी आज स्पर्धेमध्ये आपण पाहिले. यावेळेला गॅप फाइंड केला मिड विकेटला. बॉल एक टप्पा घेत असताना सीमा पार हर्षदच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. क्लासिकला फटका होता. गॅप मधून बॉलला थेट पाठवलं. ॲडव्होकेट विजय जाधव साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. जय बजरंग पावर शेलार चषकामध्ये मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि आज ॲडव्होकेट विजय जाधव साहेबांचा वाढदिवस देखील आहे. मी आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट वतीनं मनपूर्वक स्वागत. चिराग माळी राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ बॉल हवेत आहे. मिस टायमिंग. मिड ऑनला फिल्डर आहेत. जेल पकडलाय. पहिला धक्का दापोडे संघाला. आउट केल्या. मागच्याही सामन्याचा विचार केला तर असंच काहीशी स्थिती होती. एक बाउंड्री जरूर आली परंतु जास्त मोठा डाव त्याला साकारता आला नव्हता आणि याही मॅचमध्ये आता चिरागला इथे सफलता मिळालेली आहे. सन्माननीय ॲडव्होकेट विजय जाधव यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. मित्रांनो त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष कोटी कोटी सुजल पाटील एंटर होतोय. चिरागचा बॉल पुन्हा लाऊडली अपील करण्यात आली आहे. वेगानं हा बॉल पाहायला मिळाला. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि 4 बॉलमध्ये आतापर्यंत चिरागच्या ओव्हरमध्ये 4 धावा तुम्हाला बघायला मिळालेल्या आहेत. तेवढा प्रॉमिसिंग खेळ आतापर्यंत आपण बघितलं नाहीये बॅटिंग करत असताना.
पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ हो हो हो, पूल केलाय. अकूट टप्प्याचा बॉल आणि बॉलला थेट पाठवल्या स्क्वेअर लेगच्या पलीकडे. सिक्सर. चांगलं त्या ठिकाणी फटका एक्झिक्यूट करत असताना थोडासा शफल झाला आणि हलकासा बॅकफुटला येत असताना काय खेचलाय. पॉवरफुल हिट, पॉवर जनरेट करत असताना फटक्यामध्ये सुजल पाटील. पुन्हा त्याच दिशेनं आता हुक केलाय वेकंड एरिया मधून. आणखी एक बॉल सीमा पार. सुजलच्या बॅट मधून येतोय चौकार. एक गडी बाद आणि व्हीआयपी डाईचं दृश्य तुम्ही पाहतात. आणि त्याचबरोबर सुजित तात्याशेठ पाटील प्रेक्षक स्टँड मधून काही प्रेक्षक काही कोल्ड्रिंक्स सह तुम्ही पाहतात. थम्सअप आज कुछ तुफानी करते. त्यानंतर आदरणीय बाळामामा साहेबांचा फ्लेक्स सोबतच महेशजी चौगुळे साहेब, भिवंडी पश्चिमचे आमदार निलेशजी गुरव साहेब, परत जंगलाणी प्रफुलजी खंडागले आणि योगेश बोईर यांचा तुम्ही फ्लेक्स पाहता त्या ठिकाणी. आम्ही शेलारकर आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. संतोष बामा बोईर प्रेक्षक स्टँड माजी क्रिकेटपट्टू, एक नामवंत गोलंदाज म्हणून शेलार गावासाठी अनेक वर्ष संतोष बामा भोईर यांनी त्यांची कारकीर्द नक्कीच आपल्याला बघायला मिळाली. निलेश भगवान सांबरे साहेबांच्या नावानं देखील एक स्टँड या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. हृदय भोईर, प्राजक्ता मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. करण कांबळे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. करणचा पहिला बॉल समोर उडवला, डाउन्सिंग डाऊन द ट्रॅक आणि बॉल मात्र स्ट्रेटिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. राहुल भोईरनं मला वाटतं त्या ठिकाणी 400 रुपये सोडलेले आहेत. सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला असता तर दिनेशजी भोईर यांच्याकडून 400 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फुल लाईन टाकला आणि बाईचा इशारा पंच करत आहेत. एकच जाऊ त्या ठिकाणी मिळेल. चांगली सुरुवात वीर तानाजी दापोडे संघासाठी आता तुम्हाला ह्या मॅच मध्ये बघायला मिळालेली आहे. एक्सलंट स्टार्ट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टार्ट तुम्ही पाहतायत. 21 ला 1. पुन्हा फुल टॉस होता. ऑन ट्रायचा फटका, मिडॉन कडे बॉल येतो आणि मिडॉनचा फिल्डर चांगला क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलं. मागच्या सामन्यामध्ये दीपेशनं चांगल्या कॅचेस पकडल्या आणि या मॅच मध्ये देखील एक झेल त्यानं पकडल्या. भावेशनं देखील पलटवार नक्कीच कमबॅक केला आणि तोही पलटवार करणं जाणतो. तोही सध्या लॉंग ऑनच्या दिशेने आहे. ज्या प्रकारे वार सुरू केलेत दापोडेकरांनी. ओ यावेळेला मिस टायमिंग, हवे ते बॉल. चिराग वालीनं पकडलाय जेल. करणला मिळाली आहे सफलता. अजय पाटील बॅक टू द गाव. मधून एक सिक्सर जरूर पाहायला मिळाला, परंतु झेल स्वरूपामध्ये तोही आता आउट झालाय. वीर तानाजी दापोडे संघ 23वा धावफलकावरती असताना
दुसरा धक्का लागलाय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय. प्रितेश पाटील मागच्या सामन्याचा हिरो. चांगला अष्टपैलू खेळ त्याच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला आणि तोच प्रितेश आता मैदानामध्ये एंटर होतो. यानंतर चला आवाज बिनार आपण या ठिकाणी आता रिपोर्टिंग करायची आहे. बावीसावा धावफलकावर देत पुढचा बॉल. ओ हो करणचा यावेळेला कटर होता. सन्मान दिलाय त्या ठिकाणी आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय. पहिला चेंडूचा सामना करत असताना डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न केला प्रितेश पाटीलनं. करणनं मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती कारिवलीच्या विरुद्ध. यावेळेला पुन्हा हलक्यात टॅप केलाय. बॉल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये येतो आणि तिथे फक्त एक धाव घेण्याची वेळ होती. एका धावेने स्कोर पुढे गेलाय. कव्हर क्षेत्रामध्ये करदरा चेंडू आला होता आणि याचबरोबर एका धावेने आता धावफलक पुढे जाताना तुम्ही पाहताय स्कोर कार्डवरती 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 23 धावफलकावरती 23 आफ्टर 2 ओव्हर. खूप सारा एन्जॉय करत पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये सर्वच क्रीडा रसिकांनी केला आणि सर्व खेळाडूंनी केला आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकी कॅप्टननं प्रत्येकी खेळाडूंना या स्पर्धेची प्रशंसा केली. इवन बाहेरून फोन कॉल्स यायला लागले. शेलारकरांचं आयोजन बघितल्यानंतर सर्वच एक्साइटेड होते की कधी एकदाच या स्पर्धेमध्ये आम्ही खेळतो. गीतेश माळी आता गोलंदाजी बार्कवर येतोय. ओव्हर नंबर 3 विलासस्मृती राहणालच्या विपक्षामध्ये वीर तानाजी दापोडे असा सामना तुम्ही पाहतायत मैदानात. बॅलन्स स्टार्ट म्हणावा लागेल दोन्ही टीमसाठी. एव्हरेज स्टार्ट आहे कारण 11 ते 12 धावा ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न केला आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही सलामीवीरांना बाद देखील केला. म्हणजे दोन्ही टीमसाठी एव्हरेज स्टार्ट. प्रितेश आहे स्विच हिटचा फटका फुल टॉस होता गीतेश माळीच्या विरुद्ध. पाठवलं बॉल सीमा पार. सिक्सर. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर आपल्या शेजाऱ्यांना जो इंगा दाखवला भारतीयांनी ऑपरेशन सिंदूर आणि त्याचेच ती प्रतिमा त्या ठिकाणी ती पेंटिंग आपण पाहतो आणि बरोबर त्या क्षेत्रामध्ये सिक्सर प्रितेश पाटीलच्या बॅटमधून येतोय. धावा वेगाने पुढे जाताना 29 वर 29 रन्स. ओव्हर नंबर 3 तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. मुनीश पाटील सरांनी खूप चांगला रंग भरला स्पर्धेमध्ये. तेजस ढोबी सर असतील खरोखरच प्रत्येक वेळेला सातत्याने शेलार अंबाडी परिसरामध्ये समालोचन करत असताना अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते आले आणि आता पुन्हा शेलारकरांचं प्रेम या दोन्ही समालोचकांवर तथा मला या वर्षामध्ये संधी दिली. मीही खूप मनापासून आभार मानतो तमाम शेलारकरांचं. 29 धावफलकावर देत तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना गीतेश राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेला परफेक्टली यॉर्क लेन बॉल होता. कमी गतीने टाकलेला बॉल. स्लो यॉर्कर. ओ प्रितेश त्या ठिकाणी थोडासा टेंटेटिव्ह पुश करण्याचा प्रयत्न करत होता आणि सर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉट बॉल. व्हेरिएशन्स तुम्हाला करावे लागतील दाखवावे लागतील. वर्सटाईल बॉलर आहे तसाही गीतेश आणि तो आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा वाईड यॉर्कर चॉप करायचा होता. आणखी एक डॉट बॉल. एक सिक्सर आलाय परंतु आता गीतेशनं तिखट वार केलाय. पलट वार करताना आणखी एक डॉट बॉल. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट वाईड यॉर्कर. 29 वर धावफलक स्थिर आहे. गुड कमबॅक. आता स्वीप केला. ऑप्शनच्या बाहेरून या बॉलला पाठवलं डीप मध्ये स्क्वेअर लेगला. एकदा मिळाली सेकंडचा कॉल आणि 2 धावा बघता बघता त्या ठिकाणी पूर्ण करतोय बॅटर. या 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती 31 4 षटकांच्या मॅचमध्ये 45 to 50 रन जोडण्याचा प्रयत्न प्रत्येकी टीमचा कालपासून आपण पाहिला आणि ते एक चांगली टोटल आहे या मैदानावर आणि तो प्रयत्न आता वीर तानाजी दापोडे संघालाही करावा लागणार आहे. सध्या त्या दिशेने वाटचाली आहे कारण 31 धावफलकावरती आणि डावातील अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत. एका दुसरा मोठा फटका येणं गरजेचा. हा फुल टॉस चुकीचा बॉल आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. सरळ मिड विकेटच्या पलीकडे बॉल.
6 धावा षटकार. कडक बेधडक हा फटका आपल्याला बघायला मिळाला सर. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा टावरिंग सिक्सर. लागोपाठ 2 चेंडू डॉट आल्यानंतर पुन्हा आता प्रितेश पाटील गीतेशवर भारी पडलाय. गीतेश पुढचा बॉल पुन्हा एकदा जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. दिशा थोडीशी खराब आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. इथे फुटवर्क थोडं कमी पाहायला मिळालं, परंतु एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे गेलाय. 38 धावा चांगली टोटल स्कोर कार्डवरती आता या ठिकाणी सेट करण्यात आली. आतापर्यंत वीर तानाजी दापोडे टीमच्या वतीनं. नेक्स्ट बॉल आता पुन्हा समोर लॉफ केलाय लॉंग ऑनला. हा बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे. पुन्हा राहुल बोईरने 400 सोडलेत. सीमा रेषेच्या बाहेर झेल घेणाऱ्यांसाठी 4 पारितोषिक आहे. राहुलकडे दुसऱ्यांदा संधी आली, मात्र राहुलनं ती दुसऱ्यांदा संधी दवडली आहे आणि हा बॉल सीमा पार. खेळ 3 षटकांचा या ठिकाणी संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 44 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहा चला, कॅमेरामॅनला आता नक्की आपण येस लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीमला विनंती करूया की ते आता स्लो मोशन मध्ये दाखवायचं राहुलला. जणू काय त्याला विकेट मिळाली आहे. क्या बात आहे. राहुलसाठी जोरदार टाळ्या वाजवा. 400 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी कमावणारा हा पहिला प्रेक्षक ठरलेला आहे. दिनू भोईर यांच्याकडून ते पारितोषिक आणि ते क्लीन बोल्ड. स्वर्गीय मनोज तीन वेळा त्याच्याकडे संधी आली, 2 वेळा सोडली, तिसऱ्यांदा पकडली. म्हणजे बॉलला त्याच्याकडे यायचंच होतं, परंतु निखिलनं देखील चांगला पलटवार केला. षटकारानंतर विकेट त्यालाही मिळाली. न्यू बॅटर मैदानामध्ये जीत पाटील 50 धावा स्कोर कार्डवर. हे पहा, स्वर्गीय मनोज अनंता भोईर यांच्या स्मरणार्थ दिनू भोईर यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आले आणि ते राहुलला मिळालेलं आहे. वेल डन राहुल. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्यात आला. बॉल आउटफील्ड मध्ये ट्रॅव्हल होतो आणि स्क्वेअर लेगचा फिल्डर जोपर्यंत बॉल उचलणार तोपर्यंत वेळ होती फक्त एकच धाव पूर्ण करण्याची. एका धावेने 51 या आकड्यावर आता धावफलक जाऊन पोहोचले आणि इथून पुढे ज्या धावा होणार आहेत, कुठेतरी आता मानसिक दबाव वाढवणाऱ्या धावा असतील त्या म्हणजेच विलासस्मृती राहणालवर. निखिल, खरं तर स्वर्गीय मनोज भोईर आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न त्यांचे बंधू करतात. रिवर्सचा फटका, स्विच हिट आणि बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे चौकार. आणि नुकतीच आमच्यापर्यंत माहिती मिळाली आहे की शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये
या आपल्या शेलार गावाचं नाव उज्ज्वल करणारा तो मनोज भोईर आज खरं तर आपल्याला सोडून गेलाय, परंतु आज त्यांनी केलेल्या कीर्ती, आज आम्ही शेलारकर हे नाव ब्रँड तयार झालंय, मग ते दही अंडे असू द्या, आणि त्याच्यासाठी मनोज भोईर कैलासवासी यांचं भरपूर मोलाचं योगदान राहिलं आणि त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. ओहो, स्लॉग स्वीप प्रितेश पाटील, दापोड्याचा गौरव, आणि आज या ठिकाणी पुन्हा दापोडेकरांना आनंद देतोय. षटकार त्याच्या बॅटमधून आल्या, लोव फुल टॉस लॉक स्वीप करत असताना बॉलला भिरकावून दिलाय थेट स्क्वेअर लेगच्या पलीकडे षटकार. ची धावसंख्या 61 या आकड्यावरती. शेवटचा बॉल 31 वर, 10 चेंडूमध्ये 31 धावांवर प्रितेश जाऊन पोहोचलाय. काय बॅटिंग केली आज पुन्हा एकदा. आज गावाचा विश्वास आणि गावच्या संघाची जबाबदारी प्रितेश पाटीलवर का मोठी असते ते त्यानं पुन्हा सिद्ध करून दाखवलं. शेवटचा बॉल निखिल, शेवटचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एकदा मिळाली आहे सेकंडचा कॉल, रनआउटची संधी, परंतु 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि याचबरोबर 4 षटकांचा केस संपन्न झाला आणि 63 धावा या धावफलकावरती लागलेल्या. 63 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 64 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता. चला, बिनार टीम आपण सज्ज राहायचं. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि आवाज बिनार या 2 टीममध्ये क्वार्टर फायनलचा सामना आजच्या दिवसातील तो शेवटचा सामना होईल. आणि दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आम्ही शेलारकर या स्पर्धेमध्ये अर्थातच जय बजरंग पावर शेलार चषकामध्ये लाभलेली आहे. असे सन्मान्य विकी अशोक थोरात साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलंही आम्ही या स्पर्धेमध्ये आम्ही शेलारकरच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. फार मोठा फ्लेक्स लागलाय तसंही नदी नाक्यावर विकी थोरात यांचा, आणि जरूर तसंही या विभागामध्ये शेलार गावामध्ये कोणतेही मोठं कार्य असू द्या, छोटं कार्य असू द्या, विकी थोरात हे नक्कीच मोलाची साथ देत असतात. आणि तसंच विकी थोरात यांच्याकडून पाण्याची देखील व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आलेली आहे. त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार व्यक्त. बजरंग पावर शेलार चषकामध्ये ज्यांनी आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फार मोठी मित्रांनो स्पर्धा सुरू आहे. अनेक विभागातून त्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या या ठिकाणी कॉम्प्लिमेंट्स येतात आणि या स्पर्धेला हातभार ज्यांनी ज्यांनी लावला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि दरम्यान आदरणीय विकी थोरात साहेबांचं या ठिकाणी शुभागमन, एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे, कारण ज्याच्या माध्यमातून मित्रांनो तृतीय स्पर्धेमध्ये आम्हाला स्पॉन्सर साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. केक कट करून आपण वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करणार आहोत, परंतु लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाठवा. विलासस्मृती राहणार आणि हे सध्या VIP डायचं दृश्य ॲडव्होकेट विजय जाधव आणि नुकतंच विकी थोरात साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि नक्कीच आपण त्यांना पाहतो. आणि वाढदिवस DJ मॅनला आता विनंती आहे की आपण बर्थडे सॉन्ग त्या ठिकाणी सज्ज ठेवायचं आहे.
प्रथमतः या ठिकाणी आपण स्वागताने सन्मान करणार आहोत ॲडव्होकेट विजय जाधव यांचा सन्मान. खरं तर मित्रांनो आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि त्यांचा सन्मान आपण प्रथमतः या ठिकाणी करत आहोत. दिनू भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आणि तसेच करण वारगडे आणि संपूर्ण आम्ही शेलारकर या कमिटीच्या वतीनं त्यांचा आपण सन्मान करत आहोत आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. म्हणजेच काय आता सन्मान झाल्यानंतर लगेच आपण केक कापून वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहोत ॲडव्होकेट विजय जाधव यांचा. डीजे मॅन आपण बर्थडे सॉन्ग या ठिकाणी प्ले करायचं आहे आणि सर्व भिवंडी टेनिस संपूर्ण शेलारच्या वतीनं विजय जाधव साहेब आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष कोटी शुभेच्छा. आणि आज खरं तर मित्रांनो एक आनंदाची गोष्ट की बऱ्याच वाढदिवसांना आपण काय पाहतो की मोठ्या डाब्यावर जाऊन जल्लोष केला जातो, पार्टी केली जाते, पैशांची उधळण होते. परंतु ॲडव्होकेट विजय जाधव यांनी काय केलं तर आश्रमशाळेमध्ये जाऊन जे गरजू विद्यार्थी होते त्यांच्यासाठी, त्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या आणि दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवल्या, त्यांच्यासोबत जेवण केलं आणि त्यांचा वाढदिवस आज इतिहासामध्ये नोंद केला गेला. धन्यवाद. असेच कार्य तुमच्या हातून घडत राहो. तुम्हाला शुभेच्छा असेल. थँक्यू. आणि आता कॉम्बॉक्समध्ये मोनिश पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सो मच. वेलकम बॅक मंडळी. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 पाहतोय आणि हा पहा पहिला स्लॉक स्वीप केलं आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. सन्मान्य निलेशजी भगवान सांबरे स्टँडच्या डोक्यावरनं हा बॉल पाठवला गेलाय आणि 6 धावेने सुरुवात देखील चांगली झाली आहे. टार्गेटचा जर विचार केला तर बघा 15.13चा अवरेजने धाव फलकावरती टोटल धावा 64 जोडायच्या आहेत. 64चं आव्हान आहे आणि ते पार करताना गीतेशच्या बॅटमधनं, मागच्या मॅचमध्ये देखील गीतेशची बॅट भरपूर चांगली बोलली होती आणि या मॅचमध्ये देखील स्टार्ट चांगला मिळाला गीतेशला. पहिल्या बॉलवरती 6 जोडलात. 4 षटकांची आपण मॅच पाहतोय. बॉल तयार पुन्हा. स्लो बॉल पिक केलं, फुल टॉस आणि हा देखील बॉल निघून जाईल. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा फटका आहे. सिक्सर. होती एखाद्या मोठ्या लक्ष्याचा आपण पाठलाग करत असेल तेव्हा. पुन्हा स्लोवर बॉल. बॅटचा आता तितका चांगला टायमिंग नाही झालेला, त्यामुळे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये धाव आणि त्यानंतर 2 धावा फलकावरती बनवल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीनं पहिला 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती आपण धावा पाहतोय टोटल 14 आकड्यावरती. 2 सिक्सरने सुरुवात केली आहे गीतेश माळीने. चांगली स्टार्ट. करण कांबळे आणि गीतेश माळी ही जोडी आपण सुरुवातीला पाहतोय आणि धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 14. पुन्हा स्लो, पुन्हा पिक केला. हा देखील पाठवला जाईल. संतोष मामा भोईर स्टँड माजी क्रिकेटपटू, अगदी त्यांचा स्टँड मध्ये धावा 6.
लवकर मॅच फिनिश करण्याच्या अंदाजामध्ये आहे सध्या तरी गितेश. 4 मध्ये 20 बनवला त्याने बघता बघता. गितेश माई मॅन इन फॉर्म, भरपूर वेगाने बॅटिंग करतोय सध्या. यावेळेस समोर समोर स्ट्रेट बॅटेड फटका. ओ हो, वा भाई वा, कमाल केली गितेशने. आणि आता विलास मूर्ती राहणार संघ धमाल करतोय. आता खाली राहिला थोडा बॉल. सरप्राइझिंगली गितेश तेच म्हणतात की बॉल बाउन्सच झाला नाही, नाहीतर हा देखील पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर कदाचित मोठा फटका पाहायला मिळाला असता. धाव फळकावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला विदाउट लॉस. राहणार संघाने धावा 26 बनवल्यात. याआधी देखील सक्सेसफुल चेसडाऊन केलं होतं राहणार संघाने. या दोन्ही बॅटर्सने आपला विकेट गमावलाच नव्हता. दोघे तक धरून बसलेले आणि आतापर्यंत राहणार संघाचा या स्पर्धेमध्ये एकही विकेट पडलेला नाहीये. गितेश पहिल्या मॅच मध्ये नॉट आउट राहिला. आता देखील 6 मध्ये त्याने 26 चांगला स्टार्ट मिळवलाय. पाठलागचा विचार केला तर 64चा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 26 आलात. 18-38 मॅच आता लगेच जवळ दिसायला लागली. पण आता करण कांबळी कशा प्रकारे स्टार्ट करतो हे देखील पाहावं लागेल. पण दुसऱ्या एंडने जर बघितलं गेलं तर मी म्हणेन की प्रितेशला आणलं गेलं आणि प्रितेश कच्च्या गुरुचा चेला नाहीये. हे चॅलेंज थोडं टफ करेल जरूर. पहिल्या षटकामध्ये मोठे फटके आलेत पण ठाऊक आहे प्रितेशला मॅचचं सिच्युएशन. अशा प्रकारे मॅच जेव्हा हाय व्होल्टेजला जाते ना तेव्हा ती पॉवर डीम कशी करायची ते त्याला माहिती आहे. विकेट हॅट्रिक जर घेतले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रितेश करिता हा पारितोषिक आहे आणि हा पारितोषिक सचिन भोईर यांच्याकडनं हे पारितोषिक आहे. यावर संपारचा इशारा. व्हाईट बॉल एक्साच्या स्वरूपामध्ये धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फळकावरती धाव वाढते. 27-27 आकड्यावरती प्रितेश आणि गितेश हा बॅटल बघणं गरजेचं आहे. हे बॅटल भरपूर रंगताना तुम्हाला दिसेल. जेव्हा प्रितेश बॉल करतोय गितेश त्याच्यावरती कशा प्रकारे त्याला उत्तर देईल हे पाहावं लागेल. पण सध्या तरी करण करिता खोलवटा पासा. हा बॉल हलक्या गतीने चेंडूला ऑन साईडला खेळून काढला गेला. मिड ऑनला बॉल उचलला जातोय आणि फेकी करेपर्यंत सिंगल आणि अखेर गितेश आले स्ट्रायकर एंडवरती. प्रितेश पाटील अगेन्स्ट गितेश माई हा बॅटल आता वन ऑफ द बेस्ट बॅटल ठरेल. कारण की दोन्हीही खेळाडूंनी आजच्या दिवसामध्ये आपापल्या संघाचं लीड करत असताना आणि या दोघे पण खेळाडूंचा विचार केला ना तर त्या आपापल्या संघाचा आधारस्तंभ आहेत आणि तो आधारस्तंभ भरपूर चांगला खेळ दाखवला त्याने. आपल्या संघाला सावरून ठेवलाय, बांधून ठेवलाय. स्टंप मध्ये आले होते, अपील जोरदार आहे पण त्यानंतर बॅट इन्वॉल्ड होती. बॅटची कडा लागली त्याच्यामुळे ही अपील गृहीतच धरली नाही. हा रिप्ले पहा 3 स्टंप मध्ये. हो बॅट लागली होती, बॅट पुढे होती प्रथमतः आणि त्याच्यामुळे जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. पण एक चांगली बाब दिसली की बघा अनेकदा पाहतोय की एखादा गोलंदाज जेव्हा बॅटर सेट असतो त्याचा स्टंप मध्ये जायचा प्रयत्न करत नाही जास्त. मग बॉल कुठेतरी डॉट किंवा बचाव वृत्ती. पण प्रितेश नाही, प्रितेश अटॅक करतोय. प्रितेशला माहिती आहे अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट. पुन्हा स्टंप मध्ये जायचं होतं पण यावेळेस लेग स्टंपला सोडून जाईल हा बॉल कदाचित. पण एक धाव बनवली. अंपायर्स वळतात. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने धाव फळकावरती धावा देखील वाढतात. धावा जाऊन पोहोचला गेला 30 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 प्रितेश हातामध्ये बॉल आहे. एक्साच्या स्वरूपात धावा दिल्यात आतापर्यंत भरपूर. खेचून मारला. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. फेकी करेपर्यंत सिंगल मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धाव फळकावरती 31-31 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. वाईड सिंगल डॉट, व्हाईट +1 आणि मग त्यानंतर सिंगल. म्हणजे एकंदरी पहिले 3 चेंडू फेकून झाले. 5 धावा तर खर्च केल्यात. विकेटच्या शोधात जाईल का तयार प्रितेश. स्लोवर फ्लायटेड बॉल ओळखलं होतं. स्वीप केलं तिकडे आणि त्यानंतर
एक सिंगल करिता पुन्हा एकदा फार जास्त काही नाही केलं. रितेशने एक काम केलं, प्रितेशने एक काम केलंय. जर बघितलं गेलं तर इथे धावसंख्या थोडासा गती जी आहे पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने वाढलेली, जरूर 2 वाईट केले पण ती गती कंट्रोलमध्ये केली आहे. मोठे फटके नाही मारून दिले, जास्त रूम नाही क्रिएट करून दिली, खांदे बॅटरला सैल करून दिले नाही आणि त्याचबरोबर एक डॉट देखील बॉल आहे मध्यांतराने. नेक्स्ट बॉल स्लोवर बॉल, पुन्हा एकदा टॉस झाला, बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला. भरपूर स्लोवर बॉलचा पुरेपूर वापर केला जातोय आणि बघा याआधी देखील पहिल्या षटकामध्ये 2 स्लोवर बॉलचा वापर केला होता पण ते स्लोवर फुल टॉस झाले होते. पण आता प्रितेशने जे स्लोवर हाताळलेत ना ते प्रॉपर एक्झिक्युशन दाखवलेत त्याच्यावरती, अगदी सटीक टप्पा आणि त्याच्यामुळे तो सक्सेसफुल आहे. यस समीर, सन्माननीय ॲडव्होकेट विजयजी जाधव साहेब, या स्पर्धेमध्ये आपण आलात, या स्पर्धेचा आनंद तुम्ही वाढवलात त्याबद्दल आपला आम्ही पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करतोय आणि तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा देतोय. नक्कीच आज समीरजी महत्वाचा दिवस, आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि खरं तर आपण हीच अपेक्षा करू की उदंड आयुष्य लाभू दे आणि भरपूर सारा जीवनामध्ये आनंद त्यांचा मिळू दे. हेच सर्वात मोठं त्यांच्यासाठी गिफ्ट असेल आणि असेच त्यांच्या माध्यमातून कार्य चालत राहील ही आपण अपेक्षा करूयात. आणि आपल्यापासून ते आता रजा घेताना आपण त्यांना पाहतोय आणि त्याच दरम्यान 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. नक्कीच मोनिश थोडंसं थांबवतोय कारण काही सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मान्यवर कक्षामध्ये ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकासाठी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर पाणी बॉटल ज्याच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत असे सन्माननीय विकी थोरात भाऊचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत आणि त्यांचा सन्मान विनंती करेन पुन्हा एकदा दिनूदादा आपण आपल्या शुभ हस्ते विकी थोरात यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. मोठा फ्लेक्स करत तर नदी नाक्यावर मी त्यांचा आजच सकाळी बघितलं आणि समाजामध्ये नेहमी ते चांगलं काम करतात. कोणी कुठलं काम हाती घेऊ द्या, नेहमीच त्यांना योगदान विकी भाऊंच्या माध्यमातून लाभत असं आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्यानंतर सन्माननीय रोहित जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करणार आहोत. सन्माननीय रोहित जाधव आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा आणि मी निशाल भोईर यांना विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते रोहित जाधव यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. आज पहिल्या दिवसापासून तुम्ही पाहतायत की मान्यवर मंडळी फार मोठ्या संख्येनं या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपण बघितलेले आहे. हेच तर खरं प्रेम आज क्रिकेटवर बघायला मिळालं. त्यानंतर साईनाथ जाधव यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. काल देखील मोठ्या संख्येने मंडळी, आजही तुम्ही पाहिलं त्या स्पर्धेमध्ये निवृत्ती मगर सर असतील, सन्मान्य सुजित तात्याशेठ पाटील साहेब असतील, कालच्या दिवसामध्ये उमेशजी सोनावणे असतील, मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना आपण पाहिले आणि करण वारकडे यांच्या शुभ हस्ते आपण साईनाथ जाधव यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. थँक्यू सो मच. नाव बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा पाहतोय. टोटल 33, 12 मध्ये 33 बनवल्यात, 12 मध्ये अजूनही 31 बनवायच्या आहेत. असं नाहीये की बघा सुरुवात चांगली मिळाली पण प्रितेश पाटीलचा तो कमबॅक पुन्हा एकदा थोडंसं का होईना पण गती जी आहे ना, ज्या गतीने राहणार संघाची ट्रेन धावत होती ना तिची गती थोडी कमी केली आहे आणि ते काम आता हे अल्टिमेट षटक जे आहे प्रणय त्याचा वरती दिसेल की ती गती आता पुन्हा एकदा वाढेल की त्या गतीला वेग लागेल. कारण की या षटकामध्ये ॲटलिस्ट 15 धावा तरी येणं गरजेचं आहे विलास स्मृती राहणार संघाला. कारण की इथे 15 धावा जर आल्या नाही मिनिमम तर मग शेवटच्या अंतिम षटकामध्ये जास्त धावा दिसतील, 20+ देखील असू शकतं. टफ फाईट आहे, भरपूर दबाव असेल. महत्त्वाची मॅच आहे कारण की यातला विजेता संघ आजच्या दिवसातील अंतिम क्वालिफायरची मॅच खेळेल. सो इम्पॉर्टंट मॅचमध्ये जाणार आहेत. क्वालिफायरचं ते गोल्डन तिकीट त्यांना मिळेल. खरं तर आतापर्यंत टॉप 3 आपल्याला मिळाले, जय बजरंग गोरसई ब, त्यानंतर जर बघितलं गेलं तर किवणी संघ देखील आहे आय गेस आणि दिवे संघ आहे. गोरसई ब, दिवे आणि कालचा दिवसातील अंतिम विजेता संघ होता टेंबिवली संघ होता. सो हे 3 संघ जे आहेत ते टॉप 3 मध्ये गेलेत. आजच्या दिवसातील अंतिम विजेता संघ, यातला विजेता संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत आवाज बिनार आणि त्यातला विजेता संघ
टॉप 4 मध्ये जी एक जागा शिल्लक आहे त्याच्यामध्ये जाऊन बसेल. पायावरती टाकायचा प्रयत्न, अपील जोरकस पण पुन्हा बॅट इन्व्हॉल्ड तिकडे आणि त्याचाच मुळे एक धाव बनवले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, रनआउटची संधी देखील होऊ शकतो, पण ही धावच नसेल. ही धावच नसेल कारण की दोन्ही एंडने ज्या पद्धतीने आपण भिवंडी ग्रामीण मध्ये पाहतोय ना की दोन्ही एंडने स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. सेकंड एंडने स्ट्राईकच सुटली नाही, त्याच्यामुळे बॉल डॉट झाला तिकडे. एकच धाव आली गीतेश ट्रॅकरेनला. इथे पहा समोर बॉल टर्न झाला, समोर ठेवला होता बॉल गीतेशच्या, तीच पाहिलं टप्पा कुठे पडत होता गीतेशने पाहिलं. ऍक्शन रिप्ले पहा, आय कोऑर्डिनेशन होता जरूर, टर्न झाला, हलकासा बॅट क्रॉस आली आणि त्यानंतर बॅटच्या जवळनं बॉल निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल या षटकामधलं तणाव थोडंसं वाढवेल. गीतेशला पुन्हा जो स्टार्ट मिळवला होता ना गीतेशने तोच हवाय. समोर उंचीवरती बॉल आहे, मिडॉनचे क्षेत्ररक्षक जज करतायत, कॅच ड्रॉप झाली. दुसऱ्या धाब्याचा कॉल, फेकी पर्यंत 2 धावा तरी इझिली आणि या 2 धाब्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा देखील वाढतायत. धावा वाढून पोहोचला गेला 36 आकड्यावरती. सिंगल डॉट डबल असं इक्वेशन राहिलंय. 36 धावा फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 64 सपाटला करतायत. सो आता इक्वेशन जर बघितलं गेलं विजयाकरिता तर इकडनं इक्वेशन बघूयात आपण. उर्वरित 9 चेंडू आणि 9 मध्ये 28 बनवायच्यात. हे 3 चेंडू या षटकातील हे 3 येणारे बॉल महत्वाचे आहेत. लेग समोरती बॉल पुन्हा एकदा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळतील आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक देखील वाढेल. भरपूर दूर केलाय बॉल. प्लॅनिंग सर होते, गीतेश थोडा शफल झालेला त्यामुळे यस्टांवरती जायचा प्लॅन केला होता प्रणय नाही, पण लेक्समला भरपूर सोडून जाणारा त्याच्याच मुळे अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये 37 धाव फलकावरती जाऊन पोहोचला गेला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न केलाय, गॅप शॉट, गॅप हंट केलं आणि त्यानंतर धावा 4 चौकार. चेतन भोईर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. हे जे फ्लेक्सेस हे बॅनर आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी चिपकवलेत, सगळे फिट केलेत, ऍडजस्ट केले योग्य त्या जागे आणि दरवर्षी त्यांच्या माध्यमातून आपण हे सहकार्य पाहत असतो. त्यांना देखील मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. प्रत्येकाचं योगदान राहिलं या स्पर्धेकरिता. सर्वांनी आपापल्या माध्यमातून जे काही योगदान देता येईल ते सगळं योगदान दिलंय. पुन्हा व्हाईट बॉल येतोय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. आतापर्यंत या आधीच्या षटकामध्ये देखील आपण प्रितेशचे 2 वाईट पाहिले होते, या षटकामध्ये प्रणयचे 2 वाईट पाहिल्यात. एकंदरीत जर बघितलं गेलं तर संघ एका चांगल्या पोझिशनवरती आहे खरं तर वीर तानाजी दापोडे संघ. पण अशा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा खर्च केला ना तर मग ते 1-1, 2-2 धावा अंतिम क्षणामध्ये मॅच असेल ना तेव्हा त्या इम्पॉर्टंट ठरतील, तेव्हा कळेल वाईटची किंमत भरपूर होती. 42 आहेत आतापर्यंत धावा. 5वा बॉल आता आतमध्ये आले. ही लेंथ तर चांगली आहे, चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग ठेवतात. सुरुवातीला गीतेशचा जर विचार केला तर सुरुवातीला अटॅकिंग मोडमध्ये दिसलाय, पण कुठेतरी आता त्याच्या गाडीला देखील वेग त्याचा थांबलाय की काय, गती कमी झाली आहे, ब्रेकडाऊन झाली. मी तर म्हणेन की त्याला आता गाडी टॉप गिअरमध्ये चालवावी लागेल कारण की परिस्थिती देखील तशीच आहे. शेवटचा अंतिम बॉल आहे. या षटकामध्ये 9 धावा आल्यात आतापर्यंत, जे की आपण एक्सपेक्ट केलं होतं ॲटलिस्ट 15, पण अजून एखादा मोठा फटका आला तर मग तो ॲव्हरेज सुधारेल. 18.86 आहे, पण जर सिक्सर आला तर मग मॅच जमेल पुन्हा एकदा. स्टंप मध्ये पायावरती प्लंप, अपील जोरदार आणि त्यानंतर रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील गमावला जाईल. लेग बाईच्या स्वरूपात एकच धाव एका धावेच्या मदतीनं. ऍक्शन रिप्ले पाहतोय आपण. हा पहा, पायावरती बॉल होता, गुड डिसिजन, बाहेर बॉल छेदत होता, लेगसमला कुठेतरी निघून जात होता हा बॉल आणि त्याच्यामुळेच पंचांनी तिकडे म्हटलं की लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव आहे आणि या धावेच्या मदतीनं धाव फलकावरती षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 43 धावा फलकावरती आहेत. करण माघारी परतले गेले.
पण आता 6 चेंडू आणि 6 मध्ये जर बघितलं तर विजयाकरिता आता इक्वेशन आहे 21 धावांचं. चिराग माई आल्यात गीतेश माई समवेत. पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळाला. विलास मोती राणाल दोघे सख्खे बंधू आहेत, चिराग गीतेश, आणि दोघे हे आता सख्खे बंधू. खर तर जय वीरूची जोडी असंच म्हणावं लागेल. सिनेमागृहामध्ये जय वीरूने तर हाऊसफुल केला होता मूवी, पण आता इथले हे जय वीरू अर्थात गीतेश आणि चिराग हे मॅचला हाऊसफुल करतील का पाहावं लागेल. चिराग है तो मुमकिन है, चिराग है तो मुमकिन है, कारण की चिराग करू शकतो. चिरागकडे ती क्षमता आहे. मध्यांतराने जर बघितलं गेलं तर चिरागला आपण भरपूर काळ इंजुरीच्या मुळे क्रिकेटपासून दूर होताना पाहिलं होतं. बॅटिंग वरती कमी येत होता, पण आपण मागच्या या सीझन मध्ये जर बघितलं तर मागच्या 2 ते 3 टुर्नामेंट मध्ये आला. बॅटिंग वरती ओपनिंग देखील त्याने केली आणि अर्धशतक देखील जोडलंय. सो पुन्हा त्याची गाडी त्या रुळावरती आहे. फास्ट धावायला सुरुवात केली आहे. फास्ट अँड फ्युरियस होईल का चिराग हे पाहावं लागेल. पण सध्या तरी 13 मध्ये 33 खेळतोय गीतेश, जो स्ट्रायकर एंड वरती आहे. मी तर म्हणेन की गीतेशला आणि चिरागला सध्या तरी फास्ट अँड फ्युरियसचा तो डॉमिनिक टोर्नाडो तेच बनावं लागेल. विन डिझेल जो आव्हान स्वीकारतो आणि आव्हान पार करतो तेच काम करावं लागेल. हाऊसफुल जर बनायचं असेल तर अटॅकच आता एकमेव पर्याय राहिलेला आहे. मग अशी देखील उल्लेख केलेला की अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट. तोच वेपन आता बाहेर काढावा लागेल. 6-21 समीकरण तडजोड करावी लागेल सगळ्या गोष्टींची. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा बनवल्या होत्या 26, त्याच पद्धतीने खेळ दाखवावा लागेल. पण एका बाजूने मी कौतुक प्रितेश पाटीलचं जरूर करेन. पहिल्या षटकात 26 धावा, त्यानंतर प्रितेशचे ते 7 धाव्यांचं जे षटक आहे ना, मॅचला पूर्ण टर्न. आणि अशा मोमेंटमध्ये ज्याने षटक हाताळले की जिथे दबावामध्ये होता, बॉलिंग युनिटमध्ये प्रेशर होतं, विकेट पडत नव्हतं, मोठ्या मोठ्या धावा येत होत्या, आणि तिथे त्याने गीतेशला शांत केलं. पुल करायचं होतं, बॅटवरती बॉल आला नाही, रनआउटची संधी, आणि त्यानंतर हो गई बहुत बड़ी गलती. चिराग माघारी परतलेत. विकेट विकेट. पाच मध्ये आता 21 बनवायचे आहेत. आकाश नवीन बॅटर, नॉन स्ट्रायकर एंडला गीतेश. मी तर म्हणेन की गीतेशलाच आता सगळं काही करावं लागेल. या संघाची धुरा, या संघाचा संपूर्ण काम जे आहे ते गीतेशने केलं होतं. पण सध्या गीतेश नॉन स्ट्रायकर एंडला असेल, पण आकाश असेल स्ट्रायकर एंड वरती, कारण की स्ट्रायकर एंडला रनआउटच्या माध्यमातून परतले होते. निर्णायक बॉल 5-21, सिंगल घेईल, अटॅक करेल. 14 मध्ये 33 आहेत गीतेशच्या बॅट मधनं. स्टंपवरती आले, उडवलाय उडवलाय, बॉल चाललाय 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 सीमारेषेच्या बाहेर.
बॉल तयार. 4-15. पुन्हा उडवायचं होतं, पायावरती बॉल ठेवायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एक लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा आणि एक धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा 5-0 50 आकड्यावरती. सो आता मॅच कुठे जाऊन राहतीया, मॅच जाऊन पोहोचल्या. 3 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. 3-14 मॅच आता पाहायला मिळेल. कुठे होती मॅच, कुठे आली मॅच, जिथपर्यंत आता हा एक्झिक्यूट होत नाही ना बॉल, या बॉलवरचा रिझल्ट कळत नाही. आता येणारा हा चेंडू क्रमांक 4 तिथपर्यंत आता काहीच सांगू शकत नाही. सर्वात या मॅच मधला मी तर म्हणेन की सर्वात महत्वाचा बॉल इथे कळेल. इथे कळेल की कोण पुढे आहे, कोण पाठी आहे, की पुन्हा कहाणीमध्ये ट्विस्ट मिळतोय. मान्यता वॉटर सप्लायचे सन्माननीय दिनेशजी वारगडे साहेब, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला खेळाडू कक्ष पोहोचवला गेला, त्यांचा इथे शुभागमन झाला. मोस्ट वेलकम. आणि साहेबांना विनंती करेन, त्याचबरोबर सन्माननीय विनोदजी भुईर साहेब हे देखील उपस्थित झालेत. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. एकच धाव आली. सो आता 2 मध्ये 13 बनवायचे. म्हटलं होतं ना की सर्वात महत्वाचा आणि सर्वात निर्णायक बॉल होता. चेसिंग कंपल्सरी, नो डाऊट. एखादा वाईड येईल का काय? एक चेंडू 7ची गरज असताना वाईड आपण भरपूर वेळा पाहिलेत आणि सिक्सर येताना देखील पाहिलाय. 2-13 कोणाचा चढेल पारा? निर्णायक बॉल पुन्हा पायावरती. ठाऊक होतं की चुकी होणार नाही. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर फलंदाज बाद. धक्का बसताना आणखी एक. आता औपचारिक राहिले असंच म्हणावं लागेल. आपण फ्लेक्सेस सध्या पाहतोय. सन्माननीय निलेश भगवानजी सांबरे साहेब, त्याचबरोबर मोनिकाताई पानवे मॅडम असतील, पंकजी पवार साहेब, आकाशजी भोईर साहेब, निवृत्ती मगर सर आणि त्याचबरोबर सचिनजी भोईर साहेब यांचा फ्लेक्स पाहतोय. त्यानंतर हा पहा सन्माननीय राजेश विलास चाळके साहेबांचा फ्लेक्स. त्यानंतर रुपेशजी भोईर साहेब, विनोदजी भोईर साहेब, करण भोईर साहेब असतील, हनुमानजी वारगडे साहेब असतील आणि योगेशजी भोईर साहेब असतील, यांचा फ्लेक्स सध्या आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतोय. एका चेंडूचा खेळ बाकी औपचारिकता आहे एका बॉलमध्ये. डॉट बॉल आणि डॉट बॉलने मॅच समाप्त झाली. संपली मॅच. चला टॉस साठी येऊयात आपण. वीर तानाजी दापोडे आणि अगेन्स्ट 2 हात करताना आपण पाहणार आहोत आवाज भिनार. मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच प्रितेश पाटील. बॅटिंग वरती 33 जावा, बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच घेत आहेत. बॅटिंग वरती 33 जावा आणि बॉलिंग वरती विकेट नाही मिळाले, पण काम त्याने विकेट पेक्षा अधिक जास्त केलंय. प्रितेश या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता सन्माननीय विकीचे थोरात साहेबांना मी विनंती करेन की आमच्या समवेत नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे. तिथे करूयात आपण टॉस आणि मॅन ऑफ द मॅच देखील आपण देऊयात लगेचच. टॉस बॉक्स मध्ये देखील आपण मॅन ऑफ द मॅच देऊयात. नाणेफेकीच्या कक्षामध्ये समीरजी ठाकरे सर जोडले जातील. टॉस करूयात आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये. प्रितेश आपण या मॅन ऑफ द मॅच देऊयात सर्वप्रथमतः आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. प्रितेश पाटील
वैयक्तिक ही बॅक टू बॅक दुसरी मॅन ऑफ द मॅच 33 धावांची ती पारी आणि त्याचबरोबर बॉलिंगमध्ये तर कमालच केली. बॅटिंगवर धमाल, बॉलिंगवर कमाल आणि वीर तानाजी दापोडे संघ आता पुढे जाऊन पोहोचलेत. 4 षटकांची मॅच असेल. या टॉस करूयात आपण. कॉलिंग कोण देणार आहे? चला वीर तानाजी दापोडे. आम्ही शिलारकर असा कॉल आहे आणि कॉल पाहायला मिळाला. यस, आम्ही शिलारकर. टॉस इम्पॉर्टंट होता, टॉस जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. जाऊयात वीर तानाजी दापोडे टीमच्या कॅप्टनकडे. फार वेळ नाही घेणार कारण की मॅच जास्त वेळ नाही थांबवणार. टॉस जिंकलाय, काय डिसाईड करणार आहेत? फिल्डिंग. ओके, शुभेच्छा असतील. ऑल दी बेस्ट. 4 षटकांची मॅच. टॉस जिंकला, डिसाईड केलं फिल्डिंग. आवाज बिनारला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आवाजाचा दबदबा ठेवण्याकरिता इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता. पहिल्याच मॅच मध्ये आवाज बिनारने या स्पर्धेमध्ये 5 षटकांमध्ये 39 धावा डिफेंड केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये चेस डाऊन केल्या आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा ते प्रथमतः बॅटिंग करून डिफेन्स करण्याकरिता उतरतील. पाहूयात आपण किती धावा जोडल्या जातील, किती धावांचा टार्गेट असेल. सेकंड इनिंग मध्ये काय होईल, फर्स्ट इनिंग मध्ये काय होईल, पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जाऊयात.